हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. सकाळी सकाळी मस्त देवाचा नमस्कार करून चहा पोळी खायला घेतली. तेव्हापासून माझा घसा बसलाय, तेव्हापासून माझा आवाजच खराब झाला. तर इथे मम्मी सकाळी सकाळी नेल पेंट लावत होते आणि मन्या झोपलेला होता. त्याला तर दुसरं काहीच काम नसतं. मला कॉलेजला जायचं तरी पण काय मध्ये व्लॉग एडिट केला आणि तो पोस्ट करून दिला. आता पाणी बॉटल भरली आणि येऊन लागली कॉलेजला. एक्झाम का पहिला दिन है और पहले दिन ही लेट हो गए. आणि कोणत्या अँगलने वाटत होतं की ही एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे. काहीच नाही, एकदम एन्जॉयफुली आम्ही सगळं करत होतो. आता मस्तपैकी पेपर वगैरे देऊन दिलेला. आता मी इथं निघाली ऋतुराज वगैरे त्यांच्याकडे जायला. त्यांना कॉल केला होता, ते पण कॉलेजला आलेले. तर फायनली इथे मी त्यांना भेटायला आलेली आणि ते तर बघा नुसते मोबाईल बघत होते. आमचं एक काम होतं, आम्हाला एका क्लायंटला भेटायचं होतं, त्यामुळे मी ते तिला भेटायला आलेलो होतो. फर्स्ट टाइम मॅकडोनल्डला आलेलो होतो, क्योंकि हम लोग तो बाहेर का कुछ खाते ही नाही ना. आता तिचं वेट करत आम्ही इथं उभं होतो सगळे. आता आमचं ते काम झालं आणि आम्ही आता तिथून परत निघालेलो होतो आणि इथे बघा यांची काय मस्ती चाललेली होती. आता मला तर गाडी चालवायचा खूप जास्त कंटाळा आहे, त्यामुळे मग मी हिला गाडी चालवायला देऊन दिली होती आणि त्यांच्यात यांचं काहीतरी वेगळं चाललेलं होतं, ते कंटिन्यू चालूच असतं. आता आम्ही ना इथे छोट्या माऊला भेटायला आलेलो होतो आणि तिचे पण आहे ना आई जसे आमच्या मनासारखे ना वेगळे वेगळे आहेत आणि ती मला खूप जास्त आवडलेली होती. पण ती ऑलरेडी माझ्या फ्रेंडने घेऊन घेतलेली होती. मी त्याला खूप जास्त रिक्वेस्ट करत होती की ती मला ते, पण नाही, ती त्याने घेतलेली होती आणि इतकी क्यूट होती ती. तिच्यासोबत मस्ती करायला पण खूप जास्त मज्जा येत होती. अचानक त्या मावशींची तब्येत बिघडलेली होती, त्याच्यामुळे मग आम्ही त्यांना पण भेटून घेतलं, मनी माऊला पण भेटून घेतलं आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट घरी निघून आलो. घरी आलो, थोडंफार जेवण वगैरे केलं आणि इथं आमचा मन्या बघा, तो तर बेटे बेटे किधर भी सो जाता है. आणि मग त्यानंतर मम्मीने मला आयता चहा आणून दिला, ते पण फर्स्ट टाइम. ये चमत्कार कैसे हो गया भाई, हमको भी नहीं पता चला. त्यानंतर मग इथे ना आजीन ते आलेले होते, कारण उद्या आमच्या इथे प्रोग्राम आहे आणि मग ते ना इथे आजीन त्यांचं नवीन जे घर बनतंय ते बघत होते. आणि मग त्यानंतर ना मम्मी आजीन त्यांना आमची समोरच्या कंपाऊंड मधली शेती दाखवत होती. आम्ही काय काय लावलंय वगैरे सगळी माहिती देत होती आणि इथे ना आजचं वातावरण खूप जास्त पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि इथे ना साडीवाला मामा आलेला होता, कारण मम्मी त्यांना ना आजीला साडी घ्यायची होती. इथे आजीन ते ना मम्मीला बघायला आले होते, कारण मम्मी हॉस्पिटलाइज होती. त्यांना सोडून मग मी वेणूला घेऊन माझ्या फ्रेंड सोबत आम्ही केंद्रात आलो स्वामींचं दर्शन करायला. मस्तपैकी खूप छान दर्शन झालं आणि खूप छान वाटत होतं. सो आज का व्लॉग इधर ही एंड होता है, तो मिलते हैं कल के व्लॉग में. टाटा बाय बाय.